कारण तो खेड्यातलं जीवन सगळं पाहिलेलं आहे. की जे दळायचं काम करतायत का आईसोबत असं दळत राहायचो लहानपणी, मदत करायची लक्षात. आणि सगळेजण तुम्ही ही जी संस्कृती आहे याच्यातून आपल्याला नैसर्गिक गोष्टीचा आनंद घेता येतो. आपण बरेचदा पहा इलेक्ट्रिक माध्यमातून ज्या गोष्टी पीठ दळणं वगैरे ह्या गोष्टी आल्या. अगोदर पहाटे 4 वाजता आपल्या आजी वगैरे उठायच्या, तुम्ही आजीना तुमच्या पणजींना वगैरे विचारा आणि ते सगळं दळायचे. आणि इतकं पौष्टिक, आता मॅडम सांगत होत्या की कशा पद्धतीनं पौष्टिकता आहे त्याच्यामध्ये. आणि आपण जे भांड्याचं पण केलं ना अगदी जुन्या वेळेस, म्हणजे जुन्या काळामध्ये पेक्षा खूप लांबची गोष्ट आहे. अगदी 30-40 वर्षापूर्वी सगळे भांडे वापरले जायचे. घरामध्ये आपण सगळ्यांनी एक गोष्टीचं प्रबोधन करायचं, पितळीची भांडी, तांब्याची भांडी, तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचं काय होतं लक्षात. आपण जे अलीकडे आता कृत्रिम बनलो, म्हणजे स्टील पेक्षा पितळ किंवा तांबे याच्यातून जे आपल्याला घटक मिळतात ते खूप चांगल्या पद्धतीचे आणि आरोग्यदायी अशा पद्धतीचे असतात, बरोबर आहे. आणि मला घरी थोडंसं आग्रह करा, पितळेची तांब्याची भांडे वापरावी. आहार कसा घ्यायचा, आपण घरचेच पदार्थ. तुमच्या माहितीसाठी एक नवीन 29 तारखेला एक शासन निर्णय आला की शाळेच्या परिसरामध्ये कुठलेही जंक फूड किंवा चिप्स वगैरे खाताना अत्यंत घातक असतात, त्याला खारट मीठ लागलेलं असतं, म्हणून ते जास्त कालावधीसाठी असे पदार्थ टाळायचे. घरातले भाकर खायचे, भात, किती छान पदार्थ असतात. आणि त्याच्यातून आपण बरेच जणांकडे पाहिल्यानंतर सगळे एकदम तुमची कीव करावं एवढी स्टील बॉडीचे आहात. किती तंदुरुस्त असलं पाहिजे. आपलं वय, वजन, उंची, बॉडी मास इंडेक्स ज्याला म्हणतो त्या पद्धतीने आपण फिट आहोत का, अर्धे जण फिट नाही. आपण उलट एखादा तंदुरुस्त असतो तर त्याच्याकडे वेगळ्या नजर पाहतो, हा जाड आहे, उलट तो फिजिकली फिट आहे. आपण सगळ्यांनी आरोग्य संपन्न करा. आणि शाळेच्या माध्यमातून आपल्या शाळेमध्ये असे उपक्रम घेतले जातात. आता सर्व मॅडम आहेत, रांगण मॅडम किंवा मोठे सर, सर्वजण जे सर आहेत तिथं, शिंदे सर किंवा आपलं काय नाव कदम सर, म्हणजे तुमच्यासाठी एवढे उपक्रम घेतात. मला अगदी म्हणजे मी ज्यावेळेस म्हणजे 1ली, 2री, 3री, 4थीला होतो, इतके असे उपक्रम घ्यायचे, अगदी सगळ्या गोष्टीची जाणीव करून द्यायचं. आणि याच्यातून विकसन करण्याचं काम, तुमचं डेव्हलपमेंट करण्याचं काम शाळेमध्ये, या आपल्या शाळेमध्ये केलं जातं. नक्कीच म्हणजे खूप आनंद आणि अभिमान वाटतो. आणि तुम्ही देखील तुमच्यामध्ये आत्मसात केलं पाहिजे. ठीक आहे, किती छान आहे. अगदी जाते आता आपल्याला, तुम्हाला जरी नवीन वाटत असेल, आजही खेडेगावामध्ये जातो मी, आजही जुन्या बायका, आणि त्याच्यातून पाठ शिक्षणाला व्यायाम मिळतो, अनेक गोष्टी. नियम काय, आहाराचा नियम सांगतो. माणसानं सकाळचं जेवण हे राजासारखं असतं. आपण नेमकं तीच चूक करतो. शाळेला येण्याच्या आधी काहीच खात नाही आणि ते शाळेत येऊन चक्रा येऊन पडतो, बरोबर आहे. हे आपलं ठरलेलं आहे. सकाळी सगळ्या मुलांनी काहीतरी खाल्ल्याशिवाय किंवा मिनिमम दूध तरी पिऊन यायचं, चहा प्यायचं. मग तुम्ही म्हणता तुम्ही पिता की सर, कधी आम्हाला मजबुरीनं कुठेतरी कार्यक्रमात गेल्यावर प्यावंच लागतं, आग्रह असतो. परंतु लहान मुलांनी दररोज 1 ग्लास दूध प्यायचं, इथं आल्यानंतर दुपारी मस्त आहार घ्यायचा, संध्याकाळी 3 टाइम खाल्लंच पाहिजे. आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं आणि म्हणजे आजचा जो उपक्रम केला म्हणजे खूप मोठं कौतुक आणि आनंद वाटतो. आता ज्या मुलींनी स्वागत गीत गायन केलं इतकं सुंदर, म्हणजे इतका आनंद वाटला, मन प्रसन्न झालं. या सगळ्या मुलींचं खूप कौतुक वाटतं. आणि आज मला असं वाटलं की आपल्यामध्ये सगळ्यामध्ये यावं, रमावं. तुमच्या लहान मुलामध्ये अण्णाभाऊसाठी जयंती आणि त्यानंतर लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी या निमित्तानं एकत्र येण्याचा योग आला. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु तुम्हाला पुन्हा कार्यक्रमात जायचे आहे, तिथं पण ऐकायचे आहे. त्यामुळं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की वारंवार तुम्हाला तुमचे सर मॅडम सांगतातच. आणि यापेक्षा देखील आपण वाचनाच्या माध्यमातून मोबाईलचा वापर कमी करावा. सगळ्यात महत्त्वाचं आहे, घरी बिलकुल मोबाईलचा वापर करायचा. खरंच गरज असेल तेवढ्या वेळापुरतं एखादा अभ्यासाचा घटक असेल, अर्धा तास वगैरे ठीक आहे समजा, परंतु जास्त मोबाईलचा ॲडिक्ट व्हायचं नाही, कोणत्याही गोष्टीच्या वाईट गोष्टीच्या आहारी जायचं नाही. ठीक आहे, थोडा वेळ लागतो एखाद्या अभ्यासाचा घटक किंवा मनोरंजन म्हणून थोडंसं ठीक आहे, अर्धा 1 तास, 24 तासातला 1 तास मनोरंजनासाठी. पण 24 तासातले कितीही तास मनोरंजन नको. अधिकाधिक वाचन संस्कृतीवर भर द्यायचे. आपण वाचनातून मोठे होतो. आणि जे आता अनेक अधिकारी वगैरे बनतात ते वाचनातून पडलेले आहेत. लक्षात वाचाल तर वाचाल, निबंध लेखनातून, वक्तृत्व स्पर्धेतून, गायनातून आपल्या कलागुणांना वाव द्यायचं, आपल्या संस्कृतीचं जतन करायचं. ही सर्व
कामं आपल्या शाळेमध्ये केले जातात. तुम्ही एक खूप भाग्यवान आहात की या शाळेचे विद्यार्थी आहात. या अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, परंतु तुम्हाला पुढे जायचं त्यामुळे मी थांबतो. धन्यवाद. इयत्ता 7वीच्या वर्गाचा जो उपक्रम आहे भांड्यांच्या दुनिया अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं या ठिकाणी त्याची मांडणी घालून मॅडमांनी त्यांच्या सहकार्याने केलेली आहे. आणि जसं आता साहेब म्हणाले की आपण कुठल्याही गोष्टीतून शिक्षणातून आपल्यामध्ये आचरण करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तांब्याची भांडी आहेत, त्या भांड्यातून जे जुनी भांडी आहेत ते आपल्या घरामध्ये असतात, तर त्या भांड्याचा वापर आपण पाणी पिण्यासाठी करायचा आणि हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात घ्या, म्हणून आज आनंदही शनिवार आहे. त्या अनुषंगाने भांड्यांच्या दुनियेत सुंदर प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या भांड्यांचं प्रदर्शन मांडलेलं आहे. आणि हे जातं जे आहे ते अजूनही आमच्याकडे सुद्धा बघा गावामध्ये, अजूनही गावामध्ये नवीन घर जरी बांधलं तर तिथं ते जात्याचे ठिकाण जे आहे, कारण हे लग्नामध्ये हळद करण्यासाठी त्या जात्याचं महत्त्व असतं. त्याच्याशिवाय लग्न लावतच नाही. जात्यावरती हळद करायची, आदल्या दिवशी सगळ्या महिला येतात आणि त्या जात्यावरती हळद धरतात आणि तीच हळद मग नवरा नवरीला लावतात. अशी पूर्वीपासूनची आपली संस्कृती आहे आणि त्यामुळे जातं प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. आता आपल्याकडे एकदम थोडंफार कालावधी होत आलेला आहे, तरी सुद्धा या अशा उपक्रमातून आपण त्याचं महत्त्व लक्षात ठेवायचं आहे. आणि अशी जी काही संस्कृती आपली आहे यातून संस्कृती जोपासण्याचं काम करणं गरजेचं आहे. अतिशय छान प्रकारे गांधा मॅडम आणि तिच्या सहकार्याने प्रदर्शन मांडलेलं आहे. आणि एक वेगळं नाविन्यपूर्ण उपक्रमातून, कारण आपल्याला नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा हा होऊ शकतो, त्याचा सुद्धा आपला व्हिडिओ करून आपल्याला राज्यशासनाला पाठवायचे. तर धन्यवाद सर्वांना, इयत्ता 7वीच्या वर्गाला सुद्धा धन्यवाद. आणि आपण सर्वांनी